नमस्कार मंडळी, आपल्या साईगंगा डेअरी फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि अजून पण जे कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तर बघा आपला आजचा विषय. तर आपला जो दूध व्यवसाय आहे, तो दूध व्यवसायाचा जो मुख्य घटक असतो, जे उत्पन्न असतंय, की आपलं ते म्हणजे आपल्या व्यवसायातलं दूध. आपण आपलं जे पैशाचं साधन आहे मुख्य ते म्हणजे दूध. आणि ते जर दूध काढायचं, त्याची जी क्रिया आहे त्याला आपण धारा काढायचं किंवा गाय पिळणे म्हणतो, असं पिळायचं, धारा काढायचं. तर हेच धारा काढायचं. तर या बाबतीत सुद्धा धारा काढण्याचं सुद्धा एक शास्त्र म्हणा किंवा याची सुद्धा एक परिपूर्ण माहिती आहे, जी तीच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. की धारा काढायच्या अगोदर, नंतर चारा कसं द्यायचं, पशुखाद्य कसं द्यायचं, परत धारा काढल्या क्रियेनंतर काय करायचं, हे सगळा क्रम आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कमेंट करा. तर बघा, तुम्ही म्हणणार आता की आम्हाला धारा काढा शिकवणार काय, आम्हाला धारा काढा माहिती नाहीत काय, आम्ही 20-40 वर्ष धंदा करतोय. तर तेच तुम्ही धारा काढताय, पण त्या आपण परिपूर्ण आणि योग्य पद्धतीनं आपली काढण्याची क्रिया आहे काय, आपण ते काढतोय ते बरोबर आहे काय. कारण की या धारेवर आपल्या दुधाचं उत्पन्न सुद्धा अवलंबून आहे, हे तुम्हाला माहिती आहे काय. कारण की ह्या धार काढण्याच्या आपण काय, आपलं काय काम आहे, आपण गोठ्यात आल्यावर चेन काढायचं, झाडायचं, धारा काढायच्या, त्यांना पशुखाद्य भरडा द्यायचा. आणि हे जो क्रम आहे, त्यातला जो मेन जो धारा काढण्याचा क्रम आहे ना, त्याच्यावरतीच ही बाकीचे सगळे घटक अवलंबून आहेत. जे बाकीचे घटक, तर ते कसं काय, तर बघा, आता धारा काढायचं तर प्रत्येक कोण असं अंगठा दुमडून काढते, अंगठा असं करून काढते. तर खरी योग्य पद्धत ही 4 बोटं असं धार, अंगठा हा वरच असला पाहिजे, अशीच धार काढली पाहिजे. कारण की दुमडताना ते सडाला हे नख लागण्याचा संभव असतोय. तर त्याच्यामुळं त्या पद्धतीने काढा. पण आता ज्यांना सवय झालेली असे वर्षानुवर्ष, त्यांनी असं काढतात, तो त्यांचा प्रश्न आहे आता. पण बघा, आणि आता दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेला आपण गाई पाणवतो, ज्या वेळेला आपण धार काढायला बसतो, ज्या वेळेला गाई आणि तिची कास पाण्यानं धुवून घेतो म्हणजे पाणवतो, त्या पाणवायच्या वेळेला की गाई पाणा सोडते, जी ही क्रिया आहे पाणा सोडण्याची, त्या वेळेला गाईच्या शरीरातली की ऑक्सिटोसिन नावाचं एक हार्मोन्स असतात दुधाची, ते सक्रिय होतात. जे ते ऍक्टिव्ह होतात, त्याला दूध येते बाहेर. आपण जे पिळून काढतो, धार असं काढतो. पण त्यावेळेला जी ही क्रिया असते, ज्या तिचे हार्मोन्स गाईचे तयार होतात, ते फक्त 7 ते 8 मिनिटं ते हार्मोन्स असतात. तर त्यावेळेला तर ते 7 ते 8 मिनिटात आपली धार पूर्ण झाली पाहिजे. की कारण त्याच्यानंतर जर आपल्याला जास्त वेळ लागला तर ते हार्मोन्स, परत ती क्रिया, ही त्यातल्या दुधाच्या शिरा ह्या आकुंचन पावतात, मग आपल्याला दूध निघत नाही. मग 7 ते 8 मिनिटात ही धार आपली पूर्ण निघायला पाहिजे. जर आपली 20-25 लिटरची, 30 लिटरची गाय आहे, तर आपली 7 मिनिटात 8 मिनिटात होईल काय. तर त्याच्यासाठीच मिल्किंग मशीनचा वापर करायचा असतो. की मिल्किंग मशीनमुळं आपलं दूध लवकर होतंय, आपलं सुद्धा काम वाचतंय त्याच्यामुळं. आणि आपलं झालं, आपण मशीन लावलं, मशीननं काढली आपण, पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचं असतंय, ते म्हणजे की परत एकदा आपल्या हातानं ते चारी पण सड पिळून घ्या, चिटून घ्या परत. का, तर त्याचे मेन 2 मुख्य फायदे. हे चिटल्यामुळं परत परत एकदा मशीन बंद केल्यावर परत चारी सड आपण हाताने पिळून घेण्याचे 2 कारण आहेत, फायदे आहेत त्याचे 2. तर ते बघा, पहिला फायदा त्याचा की थोडंफार दूध शिल्लक राहते त्या सडामध्ये. पूर्ण मशीननं परिपूर्ण दूध निघत नाही, थोडं थोडं शिल्लक राहते. आणि ते परत आपण हातानं काढल्यामुळं आपला पहिला मस्टायटिसचा जो धोका होता, दुधाच्या गाठी होत्या, तो होत नाही. त्याच्यामुळे हे चिटून घेण्याची क्रिया एकच मिनिटाची असते, पण ती कराच. आता एक दुसरा फायदा या चिटण्याचा, की तुम्हाला माहितीये आपल्याला फॅट एसएनए, फॅट म्हणजे काय एसएनए, आता हे माहितीये तुम्हाला, आपल्या दुधातले जे घटक. पण ज्यावेळेला आपण जे भराभरा दूध आपलं येतंय, ज्याला फेस येत, खाली फेस दिसतोय आपल्याला, जे दूध येते, आणि तर ते पहिला जे येतंय, तर हा एसएनए असतंय आणि फॅट हे पाठीमागून येत असते. त्याच्यामुळं की ज्या वेळेला आपण शेवट चिटून काढतो, तर त्याच्यामुळं पण आपल्या शेवट राहिलेलं जे कासेचं दूध असते, तरी शेवट फॅट राहिलेलं असते, तर ते पण आपल्याला फॅट आपल्या मिळून जाते आपल्या दुधाला.
तर त्याच्यामुळे चिटण्याचे असे 2 फायदे आपल्याला होतात. आता बघा, ही आपली सगळी क्रिया झाली, मशीन लावलं, आपण चिटून घेतलं, ते झालं. पण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम करायचं तर ते म्हणजे आपल्या गाईला 20-25 मिनिटं, जास्तीत जास्त 20-25 मिनिटं ही गाय आपली उभीच राहिली पाहिजे. आपण धारा काढून झाल्यावर, गाय पिळून झाल्यावर. तर ती का उभी राहिली पाहिजे? कारण की तुम्हाला वाटेल की आपण धारा काढल्यावर तिला पाण्याची गरज असते, त्यामुळे तिला लगेच सोडून द्यायचं. पण तसं न करता ती कमीत कमी 20-25 मिनिटं ही उभी राहिली पाहिजे. त्याचं कारण आहे की ज्यावेळेला आपण धार काढतो, त्यावेळेला तिचे जे सडातले होल छिद्र असतात, ते ओपन असतात, उघडे असतात ते. आणि त्यांना परत बंद होण्यासाठी 20-25 मिनिटाचा वेळ लागतोय. आणि जर आपण लगेच झारा काढून त्यांना सोडलं, तर त्या काय करतात, जाऊन खाली बसतात गायी, किंवा शेणात गेला, तिकडे गेला, तर त्याच्यामध्ये मातीचे कण म्हणा, शेणाचे थोडे कण म्हणा, ते जर छिद्रातून गेले, तर त्याच्यामुळं सुद्धा मास्टायटिस होण्याचा धोका होतो, संभव असतो. तर त्याच्यासाठी सुद्धा गाय पिळून झाल्यानंतर, धारा काढल्यानंतर 20-25 मिनिटं गाय ही आपली उभी राहिली पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, आपली गाय उभी ठेवायसाठी? तर त्याच्यासाठी धारा काढायच्या अगोदर तुम्हाला भरडा द्यायचा आहे आणि धार काढून झाल्यावर तुम्हाला चारा टाकायचा आहे. ज्यावेळेला धार काढून झाल्यावर तुम्ही जो आपला TMR पद्धतीनं केलेला जो चारा आहे, तो जर तुम्ही चारा टाकला, तर ती गाय ऑटोमॅटिक उभी राहते. थोडं आपले 20-25 मिनिटं निघून जातात त्यावेळेला. आणि बघा, तर तुम्ही म्हणणार आम्ही भरडा पण मग अगोदर द्यायचा आणि चारा नंतर द्यायचा. तर हे बरोबर आहे की चारा हा धार काढल्यावर द्यायचा आहे आणि भरडा अगोदर द्यायचा आहे. कारण की ज्यावेळेला आपण भरडा अगोदर देतो, तर त्यातले कॅल्शियम, प्रोटीन जे तिला मिळणार आहे, ते शरीरात तिच्या अगोदर जातात आणि त्या भरड्या खायच्या ती नादात आपली गाय सुद्धा पिळून होते आणि धारा काढून होतात. आणि ज्यावेळेला आपण चारा टाकतो, त्यावेळेला तिची रवण क्रिया, जी खाण्याची जी क्रिया असते चारा खाण्याची, त्याच्यामुळं पण तिच्या जो शरीराचा, जो बॉडी टोनचा, जो रवण करण्याचा जो क्रियेचा भाग असतो, तो सुद्धा पूर्ण होतोय. आणि त्याच्यामुळं पण मग ती छिद्रे बंद होण्याचा काम करतात. त्याच्यामुळे हा चारा तुम्हाला नंतर द्यायचा आहे. आणि मग गाई एकदा चारा खाऊन त्याच्यानंतर तुम्ही तिला 25 मिनिटांनी पाणी प्यायला सोडून द्या. तर ही आपली अशी एक साधी सोपी धारा काढण्याची गोष्ट सोपी आहे, पण लाख मोलाची आहे. त्या पद्धतीनं ही धारेचा असा क्रम आहे. तुम्हाला ही धारा काढायच्या अगोदर पशुखाद्य द्या, नंतर चारा द्या, गाय 20-25 मिनिटं उभी करा. मिल्किंग मशीन जरी लावलं तरी पण आपल्या हाताने 1 मिनिटं ती चिटून घ्यायचे. तर बघा, तुम्हाला माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.